ओबीसींचा मोर्चा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी केजमध्ये पाहायला मिळतोय. मात्र या मोर्चा दरम्यान मागण्या काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. स्वर्गीय मुंडे साहेबांचा हातामध्ये फोटो आहे आणि या मोर्चा दरम्यान जल्लोष जे आहे ते ओबीसी बांधव करत असल्याचं पाहायला मिळतंय. दादा, काय मागणी आज मोर्चाच्या माध्यमातून? आमचं आरक्षण बचाव, आमच्या हक्काचं आरक्षण आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय असं वाटतंय का? लागतोय, उघडच आहे हो, त्यात काय शंकाच नाही. आमच्या आरक्षणाला धक्का लागून आम्ही सगळे येतो तिथं. कोण उपस्थित राहणार आहे त्या मोर्चाला? कोण कोण उपस्थित? लक्ष्मण हाके सर, नवनाथ आबा वाघमारे. आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये एवढीच मागणी आहे आमची. हो. कुठून आलात दादा, कुठून आलात? परभणी जिल्हा, परभणी गंगाखेड तालुका. तुम्ही गांगखेड मला एक तहसीलवर मोर्चा घेऊन जायचं. काय बाबा काही या मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून जी.आर. काढला, या जी.आर. वरून ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो असं वाटतं? लागून ओबीसी आरंगाला धक्का लागून आपल्या ओबीसी एकच परवा. आता जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय असं जर तुम्हाला समजलं तर ओबीसींची भूमिका नेमकी काय राहणार आहे? मी भूमिका आपल्याला घ्यावी लागेल मग ओबीसी याला धक्का लागला तर. काय ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसींची भूमिका काय आहे? ओबीसीला जर आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी रस्त्यावर उतरला. आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये एवढंच आमची म्हणणं आहे आमचं. आम्हाला तसं काय नाही, फक्त ओबीसीचा निर्णय 100% आहे. ओबीसी सर्व हाके साहेबांच्या भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ठामपणे राहील. भुजबळ साहेब जे म्हणतील तो निर्णय ओबीसी. लक्ष्मण हाके या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि केज मधील मोर्चा दरम्यान या सर्व ओबीसी बांधवांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र लक्ष्मण हाके नेमकं या मोर्चाच्या माध्यमातून काय बोलणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन सोबत सूर्य दुंडे, या केज.